आज राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिवसानिमित्त मी प्रथम त्यांना अभिवादन करतो. संपूर्ण महाराष्ट्राने देशाला माहिती आहे की राजमाता जिजाऊ ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य उभारण्यासाठी खूप मोलाचं योगदान राजमाता जिजाऊ साहेब यांचं राहिलेलं आहे. आणि निश्चितच या ठिकाणी जिजाऊ एक पिढीला एक प्रेरणास्थान म्हणूनच या ठिकाणी राहतील असं मला वाटतं. आज जिजाऊ सृष्टीला आम्ही सर्वांनी भेट दिली. जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केलं. आज नांदेडमध्ये अविनाशजी कदम यांच्या संकल्पनेतून आज जिजाऊ सृष्टीने जे रूप घेतलेलं आहे, आज निश्चितच एक स्मारक चांगल्या प्रकारचं एक दर्जेदार स्मारक या ठिकाणी झालेलं आहे. सुशोभीकरण आपण बघता की एक आदर्श स्मारक या ठिकाणी प्रत्येकाने यावं आणि या स्मारक स्थळाला भेट द्यावी असं एक स्मारक अविनाश कदम यांच्या संकल्पनेतून तयार झालेलं आहे. निश्चितच मी अविनाश भाऊ कदम यांना शुभेच्छा देतो आणि आपण असंच कार्य आपलं समाजकार्य समोर चालू ठेवावं अशी माझी सदिच्छा व्यक्त करतो. सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय. आज राजमाता जिजाऊ स्मृती दिनानिमित्त विविध मान्यवर आमदार, खासदार, माजी मंत्री असे बरेच जण लोक येऊन अभिवादन करण्यासाठी जात आहेत. आणि सर्वांनी जास्तीत जास्त नांदेड शहरातील लोकांनी, जिल्ह्यातील लोकांनी, शाळकरी मुलांनी या जिजाऊचा इतिहास पाहून त्यांना अभिवादन करून यावं हे नम्र विनंती. माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या पुढाकारातून ही जिजाऊ सृष्टी मंजूर झालेली आहे. त्या जिजाऊ सृष्टीला आतापर्यंत या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून ही जिजाऊ सृष्टी आपण निर्माण केली आहे. मागच्या वेळेस या जिजाऊ सृष्टीचे उद्घाटन माननीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे आले असता त्यांनी 5 कोटी निधी तात्काळ जाहीर करून महाराष्ट्राच्या आत पाठवला. त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि एक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील टॉपची जिजाऊ सृष्टी आपण अजून बाकी राहिलेलं काम त्या माध्यमातून आपण करणार आहोत. या ठिकाणी राजमाता जिजाऊच्या जन्मापासून त्या बाल शिवाजी, त्याचा जन्म, त्याचं शिकवण, त्याच्यानंतर त्यांच्या स्वराज्याचा पताका घेऊन त्यांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी जिजाऊंची शिकवण दिली आहे. असे विविध 13 ते 14 म्युरल्स या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहेत. त्या निमित्तानं जेणेकरून येणाऱ्या युवकांना, शाळकरी मुलांना या जिजाऊचा, शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे माहिती व्हावं त्या दृष्टिकोनातून ही जिजाऊ सृष्टी आपण निर्माण केली आहे.